मुंबईमधील कबूतरखाने सध्या बंद करण्यात येत आहेत। याचं कारण कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होतात असं सांगितलं जात आहे आणि या संदर्भात मोठा वादंग देखील निर्माण झालेला आहे। मात्र तज्ज्ञ डॉक्टर या संदर्भात काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी मी सध्या आलेलो आहे डॉक्टर सावंत सर यांच्या इथे। सर, कसं पाहताय एकूण सध्या मुंबईमधले कबूतरखाने बंद करण्याच्या मागे श्वसनाचे आजार होत आहेत, फुफ्फुसाचे आजार होत आहेत हे कारण सांगितलं जातं आणि ते बंद करण्याकडे आता प्रशासन जे आहे त्यांनी पावलं उचललेली आहेत। तुम्हाला एक तज्ज्ञ म्हणून काय वाटतं, काय कबुतरांमुळे मानवाला त्रास होऊ शकतो? प्रशासनाने जे पाऊल उचललेलं आहे आणि हे कबूतरखाने जे बंद करायचं त्यांनी निर्णय घेतला आहे तो अतिशय मानवांच्या आणि आपल्या या सगळ्या नागरिकांच्या प्रकृतीच्या दृष्टीने तो चांगला निर्णय आहे। कारण या कबुतरांच्या पंखांमुळे आणि त्यांच्या विष्ठांमुळे हे बरेच आजार होतात। त्यातल्या त्यात जो हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस नावाचा जो आजार आहे तो अतिशय गंभीर आहे आणि त्या आजाराचं स्वरूप हे उग्र होऊन नंतर त्या रुग्णाला बराच त्रास होऊ शकतो। कधीकधी त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते। त्यामध्ये जो दम्याचा विकार तो त्याला कायमचा होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे की ॲलर्जिक रायनायटिस त्याच्यामुळे होते आणि त्या ॲलर्जिक रायनायटिसचं ह्या पक्ष्यांच्या विष्ठेमुळे आणि पंखामध्ये असलेल्या धूलिकणांमुळे की त्याचं रूपांतर नंतर हे अस्थमामध्ये होऊ शकतं आणि या रुग्णांना त्या ह्याच्यामुळे बराच त्रास होऊ शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे फंगल इन्फेक्शनसुद्धा यांच्या या पंखांमुळे आणि या विष्ठेमुळे होऊ शकतं आणि त्या फंगल इन्फेक्शनला क्लायमायडिया सायटोसी असं म्हटलं जातं। त्या नावाच्या जीवाणूमुळे हे इन्फेक्शन होऊ शकतं आणि आणखीन म्हणजे त्यामध्ये त्यांना क्रिप्टोकोसिससुद्धा होऊ शकतं। हे क्रिप्टोकोसिस परत ते फंगलचंच पार्ट आहे, ते बुरशीमुळे होतो। अशा प्रकारे हे सर्व जे आजार आहेत, विकार आहेत, हे आपल्या नागरिकांना इथे होऊ शकतात आणि यासून बचाव करण्यासाठी एकच उपाय आहे की या पक्ष्यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे। जिथे जिथे हे कबूतरखाने वगैरे आहेत तिथे राहणाऱ्या आणि त्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा आजाराचा त्रास होण्याची शक्यता असते। सर, ज्या पद्धतीने आता हे कबूतरखाने बंद होत आहेत, काही अशा प्रकारच्या केसेस समोर आलेल्या आहेत का की ज्या कबूतरखाने किंवा कबूतरांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांना त्रास झाला? अशी काही केसेस मुंबईमध्ये आढळल्यात का किंवा महाराष्ट्रात आढळल्यात का? हो, अशा बऱ्याच केसेस आढळल्या आहेत आणि त्या आमच्याकडे उपचारासाठी येतात। त्यामध्ये प्रामुख्याने जरी समजा एखादा व्यक्ती तो तिथे वारंवार जात असेल तरी त्यासुद्धा व्यक्तीला त्यातून त्यांच्या पंखांमधून निघणाऱ्या प्रथिनांचा, धूलिकणांचा त्यांना त्रास होऊ शकतो। तर असे रुग्ण आमच्याकडे येतात आणि मग जेव्हा ते आम्हाला ते ॲलर्जिक अस्थमा किंवा सतत होणारी सर्दीचा त्रास जेव्हा ते सांगतात तेव्हा ते आम्हालाही कळत नाही की ते नेमकं कशामुळे होतं, परंतु जेव्हा त्याला कामाचं स्वरूप किंवा तो जात असलेल्या ठिकाणांचं स्वरूप याचा सगळा जेव्हा आम्ही विचारतो हिस्ट्री घेताना तेव्हा मग आम्हाला कळतं की तो वारंवार त्या जिथे कबुतरांचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी तो वारंवार गेलेला आहे। इवन हे अशा प्रकारचे आजार जे कुक्कुटपालन करतात तिथे असणाऱ्या लोकांनासुद्धा याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे मास्क घालणं त्यावर हा प्रतिबंधक आपला उपाय ठरू शकतो आपल्याला काळजी घेण्यासाठी यापासून। सर, या सगळ्या स्थितीमध्ये किती घातक आहेत, तुम्ही जे आजारांची नावं सांगितली ते मनुष्याला किती घातक ठरू शकतात, जीवावर बेतू शकतं हे सगळं? हां, जो न्यूमोनायटिस जो आजार आहे तो अतिशय घातक आहे। कारण जेव्हा हा होतो त्यानंतर ते बरं होण्याची जी प्रक्रिया आहे जरी ती आपोआप झाली तरी पण लंगमध्ये फायब्रोसिस होण्याची शक्यता असते आणि मग ती मार्किंग जी आहे फायब्रोसिसची ती तशीच राहते त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे ते निश्चितच ते घातक आहे। एकूण या सगळ्या स्थितीमध्ये यांवर ह्या सगळ्या जर आता तर कबूतरखाने बंद करायला प्रशासनाने घेतलेच आहेत, मात्र या आजारांवर काय उपाययोजना देखील करता येऊ शकतात, काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये उपाय तर केलेच पाहिजेत कारण जी ट्रीटमेंट जी आहे ती स्टिरॉइडची थेरपी दिली जाते आणि स्टिरॉइड हे प्रेडनिसोलॉनच्या स्वरूपात घेणं हे नेहमीच हानिकारक असतं। त्यामुळे
कबूतरखाने जे आहेत ते ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती नाही अशा ठिकाणी हलवणं हा त्याच्यावरती पर्याय आहे आणि जर शासन जर त्या संदर्भात जर योग्य जर पावलं उचलत असेल तर ते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हितवाहक आहेत. सर आपण पाहताच आहात 2-3 दिवसापासून की कबूतरखाने बंद करायला घेतल्यावर काही नागरिक त्याला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना कसं समजवायला हवं या सगळ्या स्थितीमध्ये? आता ज्यांना जे पक्षीप्रेमी आहेत त्यांनी सुद्धा हे समजून घ्यायला हवं की ज्या गोष्टी आरोग्यास हानिकारक आहेत आणि त्या आपण ज्या मानवनिर्मित आहेत, आपण जर ह्यामध्ये जर जागृती ठेवली नाही आणि जर वेळीच जर समजा ज्या नागरिकांना त्यामुळे त्रास होतो त्यांचाही आपण जर विचार केला नाही तर मग परिस्थिती अवघड राहील. कारण जरी आपलं प्रेम जरी प्रेमींचं जरी पक्ष्यांवर प्रेम असलं तरी पण दुसरीकडे मात्र जेव्हा माणसाचं आरोग्य जेव्हा धोक्यात येण्याची शक्यता असते तिथे मात्र त्यांनी थोडाफार माणसाच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. डॉक्टर सावंत सर माझ्याबरोबर होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी या आजारासंदर्भात माहिती दिलेली आहे, जे पक्षीप्रेमी या संदर्भात विरोध करत आहेत त्यांनी मानवांना होणाऱ्या या आजारांबाबत देखील जे आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने उचललेले हे पाऊल आहे त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.